न्यू स्टुडंट फ्रॉम स्वित्झर्लंड जेनिवा, ती डान्स शिकती. मी तुम्हाला ते दाखवेल. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? दिस इज अ न्यू डे अँड न्यू व्लॉग. टायमिंग आहे 10:30 वाजता सकाळचे आणि तारीख आहे 15. दिसतंय का? याच्यात का फोकस होत नाही? येस, 15 तारीख. आणि आज बारामतीत येणार आहे पालखी. उद्या सकाळी जाणार आहे. त्यांचं पुढचं प्रस्थान चालू होतं. मग आज रात्री बघूयात, प्रयत्न करतो पालखी दाखवायची. मागच्या वर्षी आय थिंक मी दाखवायचा प्रयत्न केलेला, मी गेलेलो तिथंपर्यंत. अँड यस, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट फॉर दिस इयर टू. बट काल मी व्लॉग केला नाही. परवा दिवशीचा व्लॉग ऑलमोस्ट ओके होता, कारण मी फक्त हॉबी बॅच दाखवली आणि त्याची मस्ती चाललेली होती, ती दाखवलं सगळं. त्याच्यामागचं रिझन आहे माझं दुर्दैव. मी जसं तुम्हाला म्हणालो की व्लॉगिंग मध्ये की आपले हे दाखवले, इंटरव्ह्यू दाखवले, फायनल इंटरव्ह्यू 2-3 दिवस घेतले. 2 दिवस रेग्युलर इंटरव्ह्यू होते, तिसऱ्या दिवशी फायनल सिलेक्शन राऊंड होता. त्यातनं पण मी सिलेक्ट केले, पण काय कारण असतं, देर इज नो वन, स्टील आय एम अलोन इन माय टीम. आता ही टीम, एकट्याची टीम कशी राहील ना. मग परत मला इंटरव्ह्यूज चालू करावे लागणार आहेत. आणि त्याच्याचबरोबर एक नेक्स्ट वीकमध्ये छोटासा प्लॅन आहे पुण्या ट्रिपचा. मे बी त्याच्याबद्दलची डिटेल मी तुम्हाला लवकरच सांगतो. आत्ता लगेच सांगता नाही येणार, कारण मला अजून ते फायनलाईज करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, मला इंटरव्ह्यू चालू करून त्याच्याचबरोबर आपल्या 10th ॲनिव्हर्सरीचा इन्स्टिट्यूटच्या जे काय मी स्वप्न बघितलेलं की 100 स्टुडंट्सला मला स्कॉलरशिप द्यायचं आहे, ते पण प्रॉपरली अजून एक्झिक्यूट करता येत नाही आहे, कारण मी सगळ्यांपर्यंत पोचण्यासाठी कुठंतरी कमी पडतो आहे. आणि पुण्याची ट्रिपमध्ये आल्यामुळे मला डेट्स परत सगळ्या रिअरेंज कराव्या लागणार आहे. तर त्याचंही काम आज मला करावं लागेल. माझं ड्रीम प्रोजेक्ट ज्याच्याबद्दल मी काम करत होतो तेही पॉज झालेलं आहे. आणि सगळ्यात मोठे प्रोजेक्ट्स आहेत लाईफमधले, किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता की खूप मोठं स्वप्न बघितलेलं लाईफमध्ये. त्यातले हे 3 स्वप्न आहेत. एक लेवल द्यायचं झालं तर सगळ्यात एक खूप मोठं स्वप्न, त्याच्यानंतर सेकंड आणि थर्ड वॉज द मराठी प्ले, ज्याच्यासाठी मी काम करत होतो. आणि मी तुम्हाला आय थिंक सांगितलं पण ना की अमित गेला आहे मुंबईला त्याचं स्वप्न पूर्ण करायला. आणि माझं स्वप्न अर्धवट राहिलेलं आहे, कारण माझ्याकडे ॲक्टर्स नाही आहेत मिळालेले बारामतीत. त्याच्यामुळं ते स्वप्नच राहिलं आहे. त्याच्यावर मला काम करायचं आहे. इंटरव्ह्यूज घेऊन मला इथं ट्रेनर्स बघायचे आहेत, मला सोशल मीडियाची टीम मॅनेज करायची. तर त्याच्यामुळं खूप सारी कामं आहेत आणि खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत. बाय द वे, हे आफ्रेश आहे जे सकाळ घेतोय 10:30 वाजता. आज वातावरण त्यातलं त्यात बेस्ट आहे. काल परवा दिवशी खूप जास्ती ऊन होतं आणि टेम्परेचर परत वाढत चाललेलं आहे. एसीला प्रॉब्लेम आला आहे, खूप सारे इश्यू आहेत. पण ह्या सगळ्यांमध्ये ना एक गोष्ट चांगली, मी तुम्ही म्हणाल की सगळेच प्रॉब्लेम सांगतोय, पण ह्या सगळ्यांमध्ये खूप सुंदर गोष्ट चालू आहे. खूप साऱ्या गोष्टी, खूप चांगल्या गोष्टी चालू आहेत. त्यातली एक म्हणजे जे स्वप्न थांबवलेलं होतं त्या स्वप्नावर परत काम करायचा प्रयत्न चालू आहे. आणि जे 3 स्वप्ने सांगितले तुम्हाला मी लेवल वाईज, त्यातले 2 मी नाही आत्ता डिस्क्लोज करू शकत. तर ते प्रायोरिटीला मला ठेवावं लागेल आणि त्याच्यावर काम करायचं. आणि काल सुदैवाने, फॉर्च्युनेटली 0.1% आय हॅव अचीव्ड और आय हॅव टेकन अ स्टेप अहेड फॉर दॅट ड्रीम. आणि ते पण असंच बोलता निघाले. आज बघूयात त्याच्या पुढं काय होतं आहे. बघा, मी म्हटलं का नाही, ऊन चालू झालं खूप भयानक. अशी सावली येते, असं ऊन येतं, टेम्परेचर वाढत चाललं आहे. पण कालपेक्षा बरं, काल काहीच आभाळ नव्हतं, आज थोडंसं येचं चालू आहे. बाय द वे, हे पालखीमुळं की आज आभाळ आहे. मोस्टली आजपर्यंत असं झालं आहे की पालखीच्या आगमना टायमिंगला थोडासा का होईना का पाऊस पडतो. आज बघूयात होतं आहे का ते. अँड मी म्हणालो ना की खूप सारे चांगल्या गोष्टी चालू आहेत. त्यातली एक गोष्ट डान्स हॉलमध्ये चालू आहे. माझी न्यू स्टुडंट फ्रॉम स्वित्झर्लंड
जेनिवा, ती डान्स शिकती, मी तुम्हाला ते दाखवेल. फक्त आता मला जे मेन प्रायोरिटीवर काम करायचं आहे, एक तर इंटरव्ह्यूज परत लाईनअप करायचे आणि 10th ॲनिव्हर्सरीचं जे स्कॉलरशिपचा स्वप्न घेतलं आहे मुलांसाठी ते पूर्ण करण्यासाठी मला परत सगळं लाईनअप करून काय म्हणायचं त्याला, प्लॅन करून एक्झिक्यूट करायचं. बघूयात काय होतं आहे ते. मी तुम्हाला ते डान्स दाखवतो, बघूयात तिथं काय चाललं आहे. स्निग्धा करते ती पॅच आत्ता हँडल, आता मी तुम्हाला दाखवतो. ह्या स्टेप्सला, ह्या म्युझिकला ही स्टेप का देते, ह्याला एनर्जी खूप आहे, ह्याला बीटच नाही आहे महागं, ते असं मिसमॅच वाटतं आहे. म्हणजे स्टेप सुंदर आहे पण जेव्हा बीट येईल तेव्हा ते बीटवर करायला अजून चांगलं वाटेल. हे लाईन नुसतं एक रिदम दिले त्यांनी, महागं हे दिली, ट्यून दिली आहे. ह्याच्या आधीची स्टेप करा म्युझिकवर. मी म्हणलेलं का नाही तुम्हाला की आज पाऊस पडतो आहे बघा, आरशावर दिसत असेल, काचावर आय मीन, की आज पाऊस येणार, रस्तावाला होणार. इट्स वेलकम साईन टू दी पालखी, की त्यांचं एक स्वागत केलं जातं पालखीचं. आणि आत्ता आम्ही थोडंसं एक असंच फेरफटका राऊंड मारायला चाललो आहे. गाडीत सगळे आहेत, हॅलो हॅलो हॅलो, आणि हिअर वी आर. निवांत क्रूजला लावली गाडी की जेणेकरून आपल्याला होपफुली ॲव्हरेज पण वाढेल. काय पेट्रोल तर जाणारच आहे, पण चला एक राऊंड मारून येऊ म्हणून चाललो आहे. आता बघूया. आणि हा राऊंड जो मी तर मोस्टली एक राऊंड मारतो तो म्हणजे कमीत कमी इथून जर मी त्या दुसऱ्या टोकाला, आता बघूयात आज जातोय का नाही, तिथं गेलं तर ऑलमोस्ट 70-80 किलोमीटरचा मोठा पट्टा आहे हा पूर्ण राऊंड. दुसरीकडे जातो का हा रस्ता? तिकडे लागलेला हा तिथे जातो का परत? हा असंच आहे की सरळ. हा जातो कुठे? हा पण पुण्याला चाललो, दौंड, पाटस, पुणे, तिथून हा पालखी महामार्ग म्हणूनच काढलेला. पण पालखी इथून नाही जात, पिंपळीला म्हणजे तिकडून जाईल. आता आज बंद असेल, बघूयात आपण बघूयात त्या रस्त्याला जाऊ. आधी इथून टोल नाक्यापर्यंत जाऊया, टोल प्लाझा. शेतीचं काम चालू आहे. किती छान बर्ड्सचा आवाज येतो त्या ट्रीवरून. इकडं फोनाफोनी चालू आहे गाडीत. अवनी फोनवर बोलती, बाहेर विशाखा मॅम एकदा फोनवर बोलतात आणि मी इथं व्लॉग करतो. आणि असं वर आलो टेकडीवर, लिटिल बिट रस्ता तिथं खाली आहे आणि मी वर आलेलो. छान वाटतं, मस्त एकदम हे वातावरणात भारी वाटतं एकदम. क्या बात है.